आता तुम्ही तर म्हणायला सुरुवात केली आहे, की बुलडोझर आता पुन्हा चालेल. हे बघा, आम्ही प्रदेशामध्ये बुलडोझरचा चांगला उपयोग केला आहे आणि मला वाटतं की बुलडोझर कंपनीने तर उत्तर प्रदेशाला प्रत्येक रस्त्यावरती एक बुलडोझर दिला पाहिजे. एक मॉडेलच्या रूपामध्ये उभा राहील. कारण जितकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही लोकांनी उभं केलं यूपीमध्ये, तुम्ही बघू शकता. 70 वर्षांमध्ये यूपीमध्ये 1.5 एक्सप्रेसवे बनला होता. आज आम्ही 7 एक्सप्रेसवे बनवत आहोत. यूपीची आधी ओळख काय होती? जिथून खड्डे सुरू होतील समजून घ्या यूपीची हद्द सुरू झाली. जिथून संध्याकाळी अंधार सुरू होईल समजून घ्या यूपीची बॉर्डर आली. आज इंटरस्टेट कनेक्टिव्हिटीला 4 लेन्सने आम्ही जोडलं आहे. आम्ही प्रत्येक गावाला प्रकाशित केलं आहे. प्रत्येक नगराला दिलं आहे. प्रत्येक ठिकाणी विकासाची योजना पोहोचली आहे. आधी अंधार होता, आता प्रकाश आहे. तर हे बघा, एक म्हण आहे ना, चांदणी रात्र चोरांना आवडत नाही. तर हे लोक कसं काय हे सहन करतील? हां, त्यांची एक तक्रार आहे, की तुमचे जे बुलडोझर आहेत, ते समाजवादी पार्टीच्या नेत्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवरच चालतात. मी म्हणालो बघा, आता प्रत्येक गुंड, प्रत्येक माफिया समाजवादी पार्टीशी जोडलेला आहे, त्याला मी काय करू? हे जितके पेशेवर माफिया अपराधी आहेत, आता बघा पाहिलं असेल तुम्ही ना, 12 पासून ते 17च्या दरम्यान, ज्या दिवशी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, त्या माफियांना त्याच दिवशी माहीत होतं की मी काय करणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हजारो असे पेशेवर माफिया आणि अपराधी होते, ज्यांनी पुढील 24 तासांमध्ये जर कुठे ताबा घेतला असेल तर चावी त्या मालकाच्या स्वाधीन करून म्हणाले, की "आता हे तुम्ही घ्या, आम्ही हे नाही सांभाळू शकणार, तुम्ही घ्या." ते म्हणाले, "नाही, आता काय अडचण आहे?" मी म्हणालो, "बाबा, आमची वेळ समाप्त झाली आहे. आम्ही आता आमच्या यात्रेला निघत आहोत." यांना असं वाटत होतं, ही संधी साधू युती पुन्हा बनवून आणि ही युती पहिल्यांदा होत नाहीये. हे बघा, मी तेव्हा सुद्धा म्हणायचो, हे बघा 2017 मध्ये यांनी 2 मुलांची जोडी बनवली होती. दोन्ही. हे बघा दोन्ही हे बघा कधी-कधी संगतीचा परिणाम होतो. आणि संगतीचा जो परिणाम होतो ना, तो संगतीचा परिणाम दिसून येतो. संगतीचा परिणाम दोन्ही मुलांवरती, एकमेकांवरती बघायला मिळाला. जनतेने आता दोघांनाही ठीक केलं आहे. 19 मध्ये जेव्हा यांनी महायुती केली होती, मी तेव्हा सुद्धा म्हणायचो, हे बघा हे काहीही करू शकणार नाही. कारण ही जी संधी साधू युती बनली आहे, निवडणुकीनंतर हे लोक एकमेकांना कोसतील. हे मी विधानसभेमध्ये सुद्धा ही गोष्ट बोललो होतो. जेव्हा युती झाली होती तेव्हा सुद्धा मी ही गोष्ट बोललो होतो आणि मी पुन्हा ही गोष्ट बोलू शकतो. हे बघा जेव्हा महायुती झाली होती तेव्हा मला विचारलं, पार्टीच्या वतीने विचारलं गेलं की काय असेल? मी म्हणालो, "हे बघा 80% सीट भारतीय जनता पार्टी जिंकतील, 20% सगळी आपापसात विभागणी होईल या लोकांची." परंतु हे युतीचं सदैव असं आहे, की आम्ही सगळे प्रदेशाच्या सत्तेमध्ये आम्ही लोक आहोत, त्यामुळे स्टेट गेस्ट आउट कांड नाही होणार. तुम्ही बघा, हे जे सगळे लहान-लहान सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध एक युती करून आणि एक जातीय युती दाखवण्याचा प्रयत्न करत होते ना, उत्तर प्रदेशातील जनतेने या संधी साधू युतीला मग सडेतोड उत्तर दिले आहे. परंतु मी सांगू शकतो, की जी युती भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बनली आहे, निवडणुकीनंतर एकमेकांवरती लोक आरोप करतील. या लोकांमध्ये खोटा दिखावा होईल, काही जागी मारपीटसुद्धा होईल हं. आणि नंतर एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप हे लोक करतील. कारण सगळेच त्या प्रकारचे अर्धवट पैलवान तिथे भरलेले आहेत आणि ही सगळी लोक अशा प्रकारचं कार्य करतील आता. तुम्ही चिंता नका करू, आम्ही लोक अत्यंत परखडपणे या गोष्टी बघून घेऊ. आमची कारवाई थांबली थोडी आहे. हे तर बघा, उत्तर प्रदेशाच्या राजकारणाशी जर देशातील सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या राज्याला नंबर 1 ची अर्थव्यवस्था बनायचं असेल, तर उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून जातीवादाच्या राजकारणाला, माफियावादाच्या राजकारणाला कायमस्वरूपी तिलांजली द्यावीच लागेल, समाप्त करावंच लागेल. आणि माझं मत आहे,
भारतीय जनता पार्टीचा जो पुढील कार्यकाळ असेल तो खूप महत्त्वपूर्ण असेल या दिशेने. एक, कायमस्वरूपी अपराधाला, माफियावादाला यूपीमधून संपवून टाकणं आणि यूपीला विकासाच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे घेऊन नंबर 1च्या अर्थव्यवस्थेच्या रूपामध्ये स्थापित करणे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाच्या प्रत्येक व्यक्तीचा आय नॅशनल एव्हरेजच्या वरती असू. हे आपल्याला करावं लागेल. त्या दिशेने आम्ही लोक पुढे पाऊल टाकत आहोत. योगीजी, मी समाजवादी पार्टीचं कॅम्पेन सुद्धा बघतो, अखिलेशजींचं म्हणणं ऐकतो. तर ते म्हणतात की हा बुलडोझर लखीमपूर खिरीमध्ये का चालत नाही? हाथरसमध्ये अमानुषता झाली, त्यावर योगीजींचं मन का नाही दुखावलं? हे बघा, हाथरसची घटना असो किंवा लखीमपूरची घटना असो, दोन्ही दुर्भाग्यपूर्ण आहेत आणि सरकारने दोन्हीमध्ये कारवाई केली आहे. दोन्हीवर आम्ही कारवाई केली आहे, या वेळेवर केली आहे. हाथरसच्या घटनेमध्ये जितकं कार्य उत्तर प्रदेश पोलिसांनी केलं होतं त्यापेक्षा एक सुद्धा पाऊल सीबीआय जाऊ शकले नाही. आणि मी ते सत्य आज सुद्धा जाणून घ्यायला इच्छुक आहे आणि जनता जनार्दनच्या समोर यायला हवं की योगींना बदनाम करण्यासाठी कुठल्या प्रकारची कारस्थानं होतात हे सुद्धा आलं पाहिजे. एक. दुसरं, लखीमपूर खिरीमध्ये सुद्धा सरकारने आपली कारवाई वेळेवर केली आणि ज्या लोकांना दंगली भडकवायच्या होत्या त्या नावाखाली ते लोक यशस्वी होऊ शकले नाही. त्यांचा राग सुद्धा याच गोष्टीमुळे आहे की त्यांना वर्ग संघर्षाचा मुद्दा जो निर्माण करायचा होता लखीमपूर खिरीमध्ये ते लोक करू शकले नाहीत. आम्ही लोकांनी ते थांबवलं आणि पूर्णपणे ते नियंत्रित केलेलं आहे. परंतु या दोन्ही अपराधी घटना असू शकतात. एक सीबीआय बघत आहे, एक माननीय सर्वोच्च न्यायालयाची ज्युडिशियल कमिशन आणि SIT ते बघत आहे. हे एका व्यापक समुदायाला तात्कालिकरित्या हेच पोहोचवू शकतात. परंतु शोषणाचे माध्यम किंवा गुंडा टॅक्सचं हे माध्यम नाहीये. उत्तर प्रदेशामध्ये जे पेशियो माफिया ते सत्तेचे शागिर्द बनायचे, अराजकता पसरवायचे, गुंडागिरी करायचे, सार्वजनिक संपत्तीवर ताबा मिळवायचे, जबरदस्ती गरिबांना लुटायचे. बुलडोझर त्यांच्यासाठी बनलाय आणि त्याचा चांगला उपयोग सुद्धा होतो. पण आणि आता तुम्ही तर तर मी विचार त्यांना करतोय. योगीजी दहशतवादी म्हणायचात. हे बघा, दहशतवादी कोण आहे कोण नाहीये हे तर प्रत्येक माणसाला माहिती आहे. दहशताच्या जितक्या घटना घडल्या आहेत 2003 पासून ते 2007 पर्यंतच्या समाजवादी पार्टीच्या कार्यकाळादरम्यान झाल्या होत्या. आणि या दहशतवादींचे गोरखपूरमध्ये सुद्धा 2007-8 मध्ये एक सिरियल ब्लास्ट झाला होता. बाबा गोरखनाथांची कृपा आहे, कुठलीही व्यक्ती त्याच्या तावडीत सापडली नाही. नाहीतर ज्या प्रकारचं कारस्थान होतं गोरखपूरला ठेच पोहोचवण्याचं, अगदी त्या प्रकारे जसं अहमदाबादमध्ये झालं होतं. सिरियल ब्लास्टमध्ये 56 लोक मारले गेले होते अहमदाबादमध्ये. काशीमध्ये संकटमोचन मंदिरावरती जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये 12 लोक मेले होते. काशीच्या लोकांवर जे हल्ले झाले होते, अयोध्या, लखनौ, वाराणसीचे 15 पेक्षा जास्त अधिवक्ता आणि फिर्यादी त्याच्या तावडीत सापडले होते. अशा वेगवेगळ्या जागी ब्लास्ट झाले होते. किती निर्लज्जपणा आहे की 2023 मध्ये समाजवादी पार्टीने या सगळ्या दहशतवादींचे खटले परत घेण्याची खोडी केली होती. सगळ्यांचे खटले. आणि आता एकतर हे उदाहरण आहे, एक यांच्या कार्यकाळाच्या दरम्यान ज्या दहशतवादी घटना घडल्या, दुसरं त्या दहशतवाद्यांचे खटले परत घेण्याचे खोडी, आणि तिसरं अहमदाबाद मध्ये जे सिरियल ब्लास्ट झाले होते त्याच्या दहशतवाद्यांना जी फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि त्या फाशीची शिक्षा झालेल्या एका दहशतवाद्याचं कुटुंब समाजवादी पार्टीशी संबंधित आहे. हे बघा, ते ना केवळ अहमदाबादच्या घटनेसाठी तर दिल्लीच्या बाटला हाऊस घटना जेव्हा झाली होती, बाटला हाऊसच्या घटनेच्या प्रकरणामध्ये आता तुम्ही लोकांनी पाहिलं असेल की तोच दहशतवादी जो मोहम्मद सैफ आहे त्याचा एक भाऊ तिथल्या घटनेसाठी जबाबदार होता आणि तो नंतर सिरियाला पळून गेला. आझमगडशी संबंधित लोक, संजरपूरचे लोक
म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती त्या लोकांची होती त्या संपूर्ण घटनेमध्ये पाहाल तर. हे बघा 38 लोकांना फाशी झाली. तुम्ही एक शोधून समाजवादी पार्टीचा काढलात. हे बघा, प्रश्न हा आहे की कुठलंही राजकीय दल राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला सारून आपली वोट बँक राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर बनवायची असेल त्यांना, तर मला वाटतं तर या देशामध्ये असा स्वीकार करू नये, कधी स्वीकार करू नये. राजकारण असो, देश असेल तर राजकारण सुद्धा होईल. परंतु आम्ही देशाच्या किमतीवर राजकारण करण्याचं कधीच कोणी अशा प्रकारचं कार्य करू नये जे देशाच्या किमतीवर राजकारण होईल.